आपण आज बघणार आहे फार महत्त्वाचा आहे. पेपरला ह्यातनं अल्टरनेट सारखे प्रश्न पडतात सगळे. हा रिप्रोडक्टिव्ह चॅप्टरच रिप्रोडक्शन महत्त्वाचा आहे आणि थोडंसं आपण आज स्पीडमध्ये घेणार आहे कारण आपल्याला हा चॅप्टर हा संपवायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला काल सांगताना सांगितलेलं मागचं सगळं वाचून या आणि पुढचं पण जरासं वाचा. ठीक आहे, जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढं आपण सांगणार आहे. अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड म्हणजे जग, हेल्थ म्हणजे तब्येत, जगाच्या तब्येतीची काळजी करणारं जे हे आहेत ऑर्गनायझेशन, त्याला WHO असं म्हणायचं. कळलं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा शब्द तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येणार आहे. कळलं? कुठलेही आजार आला काय आलं सगळ्यात पहिल्यांदा कोण सांगते? हे WHO. इथं सगळे शास्त्रज्ञ बसलेले असतात, सगळे डॉक्टर असतात, त्यामुळं हा शब्द कॉमन लक्षात ठेवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स, रिप्रोडक्टिव्ह हेल्थची डेफिनेशन काय? टोटल वेलबिंग इन ॲस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगली असणं ह्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं म्हणतात. इट्स इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल ॲस्पेक्ट अलॉंग विथ द फिजिकल वन. देअरफॉर सोसायटी विथ पीपल हॅव्हिंग फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड नॉर्मल इमोशन अँड बिहेवियर, हे काही गरज नाही. महत्त्वाचं काय आहे तर गोल्स ऑफ RCH प्रोग्राम, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. ठीक आहे, टू क्रिएट अवेअरनेस अमंग द पीपल अबाउट व्हेरियस ॲस्पेक्ट रिलेटेड टू द रिप्रोडक्शन. आजही लोक घाबरतात, म्हणजे प्रेग्नन्सी आहे म्हणून सांगायला घाबरतात, त्यानंतर प्रेग्नन्सी राहू नये म्हणून काय काळजी घ्यायची असते हे सांगायला घाबरतात, डॉक्टरला सांगायला घाबरतात, एकमेकाला बोलताना तर घाबरतीलच. बरोबर आहे? म्हणजे काय म्हणायचं, लोकांना काय वाटतं, ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल ह्याबद्दल. ठीक आहे, मग हे जर आपल्याला कळालंच नाही, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे मेन्स्ट्रुअल सायकल शिकवलं आहे, मला नाही वाटत कुठल्या क्लासमध्ये एवढं शिकवत असतील. कळलं? तुम्ही तुमच्या बाकीच्या पण क्लासमधल्या ह्यांना विचारू शकताय. काय होतं आहे, सांगणारा पण लाजतोय, मग तुम्हाला पण भीती, तुमच्या पण मनात शंका, सगळं अर्धवट होऊन जाते. सगळं हार्मोन कळत नाहीत, काय कळत नाही, काय कळत नाही. मग तुम्ही सायन्स सोडून असून तुम्हाला माहीत नाही, बाकीच्यांना कळलं काय, बाकीचे बोलतील काय त्याबद्दल. मग हे सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात राहतात अर्धवट सगळ्या. मग आपल्याला त्याच्याबद्दल जर कळालं तर आपल्याला काळजी घेता येत्या, डॉक्टरकडे जाता येते. पण तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला हेच कळना, सोल्युशन भेटणार नाही. तर हे काय व्हायला पाहिजेत, हे काय म्हणायचं, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रामचं उद्दिष्टच ते असते. काय? मुलींना पाळीबद्दल माहिती सांगणं, पोरांना आणि काय ते सांगणं, प्रोटेक्शनबद्दल माहिती सांगणं, प्रेग्नन्सी कशी राहत्या, काय होते, आपण जे सांगायला लागलो हेच फक्त मराठीमध्ये इकडे तिकडे लोकांना सांगणं, ह्यालाच म्हणायचं RCH प्रोग्राम. ठीक आहे, टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज टू पीपल टू अंडरस्टँड बिल्डअप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी चांगली राहील ह्याच्याबद्दल त्यांना माहिती सांगणं. टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर द बिल्डिंग ऑफ द रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. त्यांना ज्या गोष्टी त्यासाठी लागणार आहेत, फॉर एक्झाम्पल यूज ऑफ कंडोम, पुढे येणार आपल्याला ते, हे काय असते हे सगळं सांगणं, माहिती ह्या सगळ्याची आहेत. टू ब्रिंग अबाउट द चेंज मेनली इन 3 क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर, दॅट इज रिडक्शन इन टोटल इन्फर्टिलिटी रेट, रिड्युसिंग टोटल इन्फर्टिलिटी रेट, इन्फर्ट मॉर्टॅलिटी रेट अँड मॅटर्निटी मॉर्टॅलिटी रेट. म्हणजे काय, प्रेग्नन्सी राहायचा प्रॉब्लेम अलीकडे वाढलेला आहे, त्यानंतर लहान बाळ जन्माला आल्यानंतर मरायचा प्रॉब्लेम वाढलेला आहे आणि आई पण मरायचं प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम वाढलेला आहे. तर हे जर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जर प्रॉपर राहिली तर प्रेग्नन्सी राहायचा प्रॉब्लेम येणार नाही, आईची तब्येत चांगली राहील, बाळ पण जिवंत राहील. कळलं? हे जे मेन गोल आहेत ह्यासाठी हे चालू केले. द गोल ऑफ RCH कॅन बी अचिव्ड बाय द फॉलोइंग वेज. इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल्स. सेक्सबद्दल माहिती सांगणं, शाळेमध्ये जाऊन त्यांना एनकरेज करणं, त्यानंतर हे सेक्शुअल कॉन्टॅक्टमार्फत कुठले आजार डेंजर आहेत ते कसे पसरतात हे सांगणं, म्हणजे ते लोकांना होणार नाही त्याची काळजी घेणं. विथ द हेल्प ऑफ ऑडिओ व्हिज्युअल अँड प्रिंट मीडिया, गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन शुड टेक. मग हे वेगळ्या पद्धतीने सांगायचं, भाषण देऊन सांगायचं, व्हिडिओ दाखवायचं, हे बाबा अनप्रोटेक्टेड सेक्स केल्यानंतर काय आजार होतात, काय होतं हे सगळं, असं आयुष्याची वाट लागते म्हणून जर दाखवलं तर त्याच्या पुढच्या माणसाला कळल. व्हिडिओ दाखवणं हे सगळं त्यांनी केलेलं आहे. बाय एज्युकेशन द यंगर जनरेशन अबाउट द बर्थ कंट्रोल मेजर
मग प्रेग्नन्सी ठेवायची नाही तर काय काळजी घ्यायला पाहिजेत, काय करायला पाहिजे हे सगळं सांगणं हे करायला पाहिजेत करतात. बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अबाउट द प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ. हां, मग हे पॉप्युलेशनवर कंट्रोल का ठेवायला पाहिजेत, यूज ऑफ कंडोम वगैरे का करायला पाहिजेत आपण, लोकसंख्या आपली जास्त वाढू नये म्हणून का महत्त्वाची आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगणं. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट स्टॅच्युटरी बॅन अँड ॲम्युनिटीज फॉर द हे काय गरज नाही. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम. मग बाळ जन्मल्या घरात एखादी लेडीज आपल्या प्रेग्नेंट आहे म्हणल्या आशा वर्कर जे असतात ते तुमच्या घरात येतात, कोण प्रेग्नेंट आहे विचारतात, त्यांना कुठल्या महिन्यात काय काळजी घ्यायची सांगतात. त्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर कुठल्या महिन्यात कुठलं व्हॅक्सिन घ्यायचे, कुठली लस द्यायची बाळाला, त्याच्या बाळाची वाढ कशी करायला पाहिजे, त्यांच्या घरात खायला नसलं तर त्याला काय खायला द्यायचे ते सगळे देतात आणि जातात. ठीक आहे, हे सगळं गव्हर्नमेंटने एवढं सगळं केलेलं आहे. मग बर्थ कंट्रोल कसं करायचं, द बर्थ कंट्रोल मेजर विच डेलिबरेटली प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड रेफर्ड ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. परत सांगतो, हे वाक्य महत्त्वाचं आहे. बर्थ कंट्रोल मेजर, बर्थ कंट्रोल कसं करायचं, त्याच्यामुळं काय होतं आहे, प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन म्हणजे झायगोटच तयार झाला नाही तर पुढं काय होईल, काय फर्टिलायझेशन म्हणजे काय, झायगोट स्पर्म आणि ओम एकत्र येणं आणि झायगोट तयार होणं. मग ही दोघं एकत्रच आली नाहीत तर पुढे प्रेग्नन्सी राहील काय, नाही राहणार. मग हे आपल्याला करायचे काय, प्रिव्हेंट फर्टिलायझेशन, कळलं. आणि ह्यालाच आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह असं म्हणतो. कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय, प्रेग्नन्सी राहू नये म्हणून घेतली जाणारी काळजी, याला म्हणायचं कॉन्ट्रासेप्टिव्ह. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड हेल्प टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. मग कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आपण का वापरतो, ज्यावेळी आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची नाही त्यावेळी वापरतो. अँड आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी इझिली. मग पेपरला बरेच विचारतात व्हॉट इज आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह, त्यावेळी हे वाक्यालाच असते. आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय, थोडक्यात आदर्श विद्यार्थी म्हणजे काय, तो शिक्षकांचा ऐकला पाहिजेत, अभ्यास केला पाहिजेत, हुशार असला नाही तरी पण चाललं पाहिजेत, टायमाला क्लासला आला पाहिजेत, गंडवला नाही पाहिजेत, याला काय म्हणतो आपण, आदर्श विद्यार्थी. तसं आदर्श कॉन्ट्रासेप्टिव्ह काय आहे मग ते सांगितले त्यांनी. इझिली अवेलेबल म्हणजे आपल्याला मिळालं पाहिजे ते कुठं पण. यूज फ्रेंडली, त्याचा वापर करणं फार सोपं असलं पाहिजे. काहीतरी किचकट उचकट असलं तर त्याचा वापर करतील का लोक, मिळालंच नाही तर आणतील काय, नाही. त्यामुळं लगेच मिळालं पाहिजेत, वापरायला सोपं असलं पाहिजेत, इफेक्टिव्ह त्याचे जे रिझल्ट चांगले पाहिजेत, विथ नो ऑर लिस्ट साईड इफेक्ट. आणि ते साईड इफेक्ट काय असले नाही पाहिजेत. काय सांगितलं, लवकर मिळालं पाहिजेत, वापरायला सोपं असलं पाहिजेत, स्वस्त असलं पाहिजेत, साईड इफेक्ट नसले पाहिजेत, इफेक्ट चांगले असले पाहिजेत. काय अवघड आहे 5 शब्द लक्षात ठेवायला. काय म्हणा एकदा परत. इझिली अवेलेबल, फ्रेंडली यूज, इफेक्टिव्ह, लिस्ट साईड इफेक्ट. ओके. आणि 5वं मी तुम्हाला सांगितलं काय, स्वस्त असलं पाहिजेत किंवा लोकांना फुकट पाहिजेत, स्वस्त पण नको आहे. समजलं. हां. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आर मेनली 2 टाईप्स, टेम्पररी आणि परमनंट. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय असतंय, प्रेग्नन्सी राहू नये म्हणून 2 पहिला प्रकार आहेत, टेम्पररी आणि परमनंट. परमनंट म्हणजे काय, 2 मुलं झाल्यात, आता आम्हाला मुलं नकोच आहेत, मग काय असणार, परमनंट मेथड. ठीक आहे. पण एक मुलगा झाला आहे, आम्हाला जरा गॅप घ्यायचा आहे, लगेच मूल नको आहे, तेव्हा काय असणार, टेम्पररी. म्हणजे तात्पुरतं प्रेग्नन्सी नको आहे, कारण भविष्यात
समजलं मी काय म्हणालो ते? हां म्हणा. कॉन्ट्रासेप्टिव्ह, टेम्पररी, परमनंट. 10 वेळा. कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहेत ह्या. म्हणा. आता परमनंट बघा, व्हॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी. व्हॅसेक्टॉमी म्हणजे कट करणं, कळलं? मग काय कट करायचं ते पण पडू शकतो तुम्ही, फक्त एवढंच म्हणा. आता व्हॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी. हां, टेम्पररी मेथड, नॅचरल, विथड्रॉल, लॅक्टेशनल अमेनोरिया, केमिकल, मेकॅनिकल, ओरल. म्हणा 5 वेळा. लॅक्टेशनल, हां, लॅक्टेशनल, मेनोरिया, अमेनोरिया, लॅक्टेशनल अमेनोरिया. त्याच्या खाली मेकॅनिकल, कंडोम, डायफ्रॅम, आयुडी, आयुडीज. अनेक वचने आयुडीज असते बरं काय. म्हणा पहिल्यापासून. आता काल आता आपण यातले जरा एकेकाचं बघूयात. प्रत्येकाबद्दल तुम्हाला एक वाक्य यायला पाहिजे. किती म्हणलो मी? हे पहिला आपोआप पाठ पाहिजेत. पहिला जाताना इथनं सोडणार नाही त्याशिवाय, पाठ झाल्याशिवाय. चालते ना प्राप्ती? हां. आता बघा, आपण स्टार्टिंगला काय बघितलेलं? असं हे टेस्टीज आहे. टेस्टीच्यावर काय होतं? कॅपलेट स्ट्रक्चर नोन ॲज चिन्मय. येत नाही? निघल्या? इपिडिडायमिस. बरोबर. इपिडिडायमिसच्यावर काय होतं? व्हास डिफरन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं स्पर्म तयार होतोय, इथं जरा मोठा होतोय आणि इथनं इकडं जातोय. लक्षात आहे काय? मग आता काय केलं आपण? इथली ही कट केलं. हे कट करून इथं असं वाकडं करून इथे एक गाठ मारली आणि इथं ह्याला वाकडं करून इथे एक गाठ मारली. स्पर्म पुढे जाईल. हां, ह्याला म्हणायचं व्हॅसेक्टॉमी. व्हास डिफरन्स कट करायचा, ह्याला काय म्हणायचं? कळलं? पुरुष नसबंदी म्हणतात ह्याला. कळलं? तो कुठला पिक्चर होता की? लक्षात आहे कोणाला? काय कुठला रे त्यो? विसरला माहिती नव्हतं नाही. जाऊ दे. हे कळलं काय होतं ॲक्च्युली? सिस्टीम काय ती लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला कळालं. आता इथनं स्पर्म वर जाईल काय? बरं, एका साईडचा कट करून उपयोग आहे काय? दोन्ही साईडचे कट करायला पाहिजे. ओके. व्हास डिफरन्स कट करणं ह्याला म्हणायचं व्हॅसेक्टॉमी. हे केलं जाते मेलमध्ये. एवढं लक्षात ठेवा. आता एवढं कळलं की काही असं लिहिणार व्हॅसेक्टॉमी फिमेल होईल काय? होणारच नाही. लिहितात पोरं व्हॅसेक्टॉमी इन फिमेल. आखलाच नाही तरी काय करणार? हे कळलं? आता पुढचं बघा. हे काय? युट्रस. हे काय होतं? फॅलोपियन ट्यूब. बरोबर आहे. इथनं असं काही फिमेल दाखवलं होतं, इथनं आपण ओरी. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं इथनं बाहेर पडतं, इथं येऊन इथं मोठं होतंय. लक्षात आहे ना? मग काय करायचं? इथनं याला कट करायचं आणि इथंच गाठ मारून टाकायची. समजलं? ही जी फॅलोपियन ट्यूब होती, ट्यूब कट करायची, ह्याला म्हणायचं ट्युबेक्टॉमी. आता कळालं? ट्युबेक्टॉमी म्हणजे काय कळालं? व्हॅसेक्टॉमी काय कळालं? हे कंट्रोल केलं जाते फिमेलमध्ये. मग एका साईडचे कट करून उपयोग आहे काय? नाही. दोन्ही साईडचे फॅलोपियन ट्यूब आपण काय केलं तो? कट करतो आणि त्याला बांधून ठेवतो. ह्याला म्हणायचं परमनंट मेथड इन अ फिमेल नोन ॲज ट्युबेक्टॉमी. परमनंट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड इन अ मेल इज नोन ॲज. कळलं? आता मग सर कोणाच्यात केलेलं चांगलं असते? मला लई जण विचारतात प्रश्न. असं काय नाही, दोघांच्यात पण चालते. कळलं? पण भारतामध्ये सिस्टीम अशी आहे की आपलं पुरुष प्रधान देश आहे ना, मग पुरुष करणार नाहीत. कोण करायचं?
लेडीज. मग आपल्याकडे युजली 99.99% फिमेलचंच केलं जाते. फॉर एक्झाम्पल आमची मम्मी असेल, तुमची मम्मी असेल, सगळ्यांची मम्मी असतील, सगळ्यांच्या आईचंच झालेलं आहे व्हॅसेक्टॉमी. कोणाच्याच पप्पांचं ट्युबेक्टॉमी झालेलं आहे. व्हॅसेक्टॉमी कोणाच्याच वडिलांचं झालेलं काय म्हणलो मी कळालं. आणि इट इज नोन ॲज फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन. व्हॉट इज फॅमिली प्लॅनिंग? आम्हाला 2 पोरं 2 बास आहेत, पुढं वाढवायचे नाहीत, म्हणजे फॅमिली काय करायची आहे, प्लॅनिंग करायचं आहे, त्यालाच म्हणायचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन. आता काय आलं, लोक म्हणतात फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालं म्हणजे कशाचं होतं आहे, ह्या दोन्हीपैकी एकाचं. मग फिमेलमध्ये झालं तर कशाचं होतं आहे, मेलमध्ये झालं तर कशाचं होतं आहे. आता काय आलं. मग आता ह्याच्या मागं असं एक कारण आहे की आपल्या इथं पुरुषप्रधान देश असल्यामुळं पुरुषांना फिरायला लागते, म्हणजे कमवायल्याशिवाय पर्यायच नाही. लेडीज युजली घरात असायच्या आधी, बरोबर आहे. मग ऑपरेशन करताना आराम सुट्टी लागणार की, झोपायला लागणार की, मग पुरुषाला कमवायचं बंद करून चालेल काय. त्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये हे व्हॅसेक्टॉमी फार केलं जायचं, ट्युबेक्टॉमी केलं जायचं, व्हॅसेक्टॉमी होत नव्हत्या. मग आता हे व्हॅसेक्टॉमी करता यावं ह्यासाठी गव्हर्नमेंटने वेगवेगळे पिक्चर पण आणलेले आहेत. मला नाव लक्षात नाही आहे ते पिक्चरचं, ते रे काय गुगलला येईल ते, सोडा. कळलं. तर हे 2 महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला सिस्टीम सांगितली, आज काही सगळं तुमचं तुम्ही वाचायचं, मी तुम्हाला फक्त इथलं हे सांगतो. आणि वर्ड टू वर्ड पुस्तकाप्रमाणे जायला लागलं तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत त्या. ठीक आहे. आता बघूया टेम्पररी मेथड काय आहेत. टेम्पररी मेथड ते थोडंसं बघूयात आपण काय काय. पहिली मेथड बघूयात आपण यातली काय हो, नॅचरल मेथड. इन अ नॅचरल मेथड द प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन इज यूज्ड अ वीक बिफोर अँड अ वीक आफ्टर मेन्स्ट्रुएशन. ब्लिडिंग इज कन्सिडर्ड टू बी सेफ पिरियड फॉर सेक्शुअल इंटरकोर्स. आता काय आहे तुम्हाला माहिती आहे, 14व्या दिवशी काय होणार आहे, ओव्ह्युलेशन होणार आहे. ह्याच्या पुढं प्रेग्नन्सी राहणार आहे ना, ह्याच्या पुढं प्रेग्नन्सी ओव्ह्युलेशनच्या पुढंच ओम बाहेर पडणार ना. ठीक आहे. मग काय करायचं, ह्याच्या आधी जर संबंध ठेवले, सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर प्रेग्नन्सी राहील काय, नाही राहणार. बरं, हे झाल्यानंतर एक 8 दिवसांनी ठेवलं परत, राहील काय, कळलं. ब्लिडिंग आपण फर्स्ट हे धरतोय, फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल असं धरलं तर ब्लिडिंग होऊन गेल्यानंतर 7 दिवस आणि शेवटचे 7 दिवस जर संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहणार नाही आपोआप, कारण हा टाईम निघून चालला ना. कळलं मी काय म्हणायला लागलो ते. हां, आता हे उलटं, ज्यांना प्रेग्नन्सी ठेवायचीच आहे त्यांनी काय केलं पाहिजे, ओव्ह्युलेशनच्या आधी आठवड्यापर्यंत नंतर संबंध ठेवले पाहिजे. काय काय सांगलो मी कळालं. ह्याला म्हणायचं नॅचरल मेथड. म्हणजे काय करायचं, कॅल्क्युलेशन ठेवायचं, 14 दिवस येणार नाही असं धरायचं आणि संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहणार नाही. ह्याला म्हणायचं नॅचरल. ह्यासाठी तुम्ही काय वापरला, काय औषध घेतला, काय गोळ्या घेतला, काय काहीच नाही केलं, म्हणून ह्याला नॅचरल असं नाव दिलेलं आहे. किंवा सेफ पिरियड, हा सेफ पिरियड आहे किंवा रिदम पिरियड म्हणतात. आता क्वायटस इंटरपिटस इट इज अ मेथड इन अ मेल पार्टनर यूज करतात ॲट द टाईम ऑफ, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळी पेनिस जर बाहेर काढलं तर सिमेन बाहेर जाणार, आत सिमेन जाणार नाही, त्यामुळे ह्याला म्हणायचं विथड्रॉल म्हणजे बाहेर काढणं. दुसरी गोष्ट लॅक्टेशनल अमेनोरिया, ॲब्सन्स अमेनोरिया, ह्याचा अर्थ पहिला लक्षात घ्या. मेनोरिया ह्याचा अर्थ पिरियड्स, अमेनोरिया म्हणजे पिरियड्स नाही येणं. कळलं. मग काय असणार आहे, लॅक्टेशनल म्हणजे दूध. आईला ज्यावेळी दूध असते त्यावेळी आपोआप पिरियड्स येत नसतातच. कळलं. मग त्यावेळी जर संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहील काय, राहणारच नाही, कारण त्यावेळी हार्मोन सगळे त्यानुसार नसतील. त्यामुळं त्यांनी सांगितलं की त्यावेळी जर प्रेग्नन्सी ठेवली आपण तर प्रेग्नन्सी राहणार, संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी राहणार नाही आहे. त्यामुळे लॅक्टेशनल अमेनोरिया हे पण त्याचं एक हे आहे. पहिलं कुठलं होतं, नॅचरल. आपल्या डोक्यात ठेवायचं 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होते, मग आठवडाभर अगोदर आणि आठवडाभर नंतर जर संबंध ठेवलं तर प्रेग्नन्सी राहणार नाही. दुसरं काय, संबंध ठेवत असताना पेनिस जर रिमूव्ह केलं, सिमेन बाहेर नंतर ते काय होणार नाही. तिसरं काय, जर त्या लेडीजला बाळ झाला असेल, त्या बाळाला म्हणजे दूध चालू असेल तर त्यावेळी संबंध ठेवले गेले तर प्रेग्नन्सी राहणार नाही आहे. पुढचं काय, केमिकल. आता काय करायचं, इन दिस मेथड केमिकल लाईक फोम, टॅबलेट, जेलीज अँड क्रीम आर युज्ड बाय द फिमेल पार्टनर. काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आहे, जेली म्हणजे ट्यूब असतात वेगळ्या वेगळ्या. हे काय करतं, फिमेल पार्टनर त्या जागी लावायचं, वजायना सर्विक्स तिथं लावायचं. हे काय करते, मग सिमेनमधनं येणाऱ्या स्पर्मला मारून टाकते. काय करते, मग पुढं तिकडं झायगोट तयार होईल, काय स्पर्मच मेल्यानंतर होणारच नाही. कळलं. त्यामुळे फोम, जेली, टॅबलेट, ओरल पिल सगळं काय काय असतं हे वापरल्यानंतर काय होतं आहे, स्पर्म मरतोय. वापरायचं असते कोण, फिमेलनं. कळलं. ह्यात प्रत्येक ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की कोण वापरणार ते, मेल पार्टनरनं किंवा फिमेलनं. त्याला केमिकल मेकॅनिकल. मग काय आहे,
मेकॅनिकल जातं बॅरियर, काहीतरी अडथळा आणायचं मध्ये, स्पर्मच्या आणि ओमच्या मध्ये अडथळा आणायचा. मग अडथळा काय आणायचा, पेनिसवर कंडोम जर वापरलं, इट इज अ थिन रबर लाईक शीथ यूज टू कव्हर द पेनिस ऑफ द मेल ड्युरिंग द कप्युलेशन, इट प्रिव्हेंट द एंटर ऑफ इजॅक्युलेटिव्ह सवर. म्हणजे काय, जे सिमेन आहे ते फिमेल पार्टनरमध्ये जाणारच नाही, ते काय होणार, त्या पाऊचमध्येच राहणार, कंडोममध्येच राहणार, त्यामुळे प्रेग्नन्सी राहील काय होणार नाही. सगळ्यात पहिलं हे आहे. आणि सेकंड थिंग ह्याच्यामुळे काय होतंय, जर त्या मेल पार्टनरला एखादा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे सेक्समार्फत होणारे आजार पुढे आपण बघणार आहे, हे जर आजार असतील त्या पार्टनरला, तर ते फिमेलला जातील काय, ते जाणार नाहीत कंडोम वापरलं तर. आणि वापरलं नाही तर ते फिमेलची मेलला जाऊ शकतात, मेलचे जाऊ शकतात. समजलं मी काय म्हणाले ते. हां, त्यामुळे कंडोमचा फक्त एवढाच यूज नाही आहे की प्रेग्नन्सी न ठेवणं, त्याचा यूज काय आहे, सेक्शुअली STD म्हणायचं. काय म्हणायचं, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे सेक्समार्फत पसरणारे आजार असतात, डेंजर, व्हेरी डेंजर आजार असतात ते. कळलं, ज्याला झालं त्याचं बोंबलला आयुष्य संपते सगळं. मग म्हणून ते नाही एड्स तर आहे, एड्स नाही अजून बाकीचे पण आहेत. ओके, तर हे पसरू नये म्हणून पण कंडोमचा यूज केला जातो. इट इज सिम्पल इफेक्टिव्ह मेथड, हॅज बीन नो साईड इफेक्ट. ह्याला आयडियल म्हटलं जातं कंडोमला, कारण याला साईड इफेक्ट काय नाहीत, स्वस्त आहे, इझिली अवेलेबल आहे. निरोध इज अ मोस्टली वाईडली कॉन्ट्रॅक्ट. हां, मग कंडोमचं निरोध नावाचा एक ब्रँड आहे, जसं की आता आपण पॅराशूट तेल म्हणतोय, कोलगेट म्हणतोय आपण, बरोबर आहे. तसे निरोध नावाचं जे कंडोम आहे हे सगळ्यात फेमस, वाईडली जगभर वापरलं जातं. इट इज इझिली अवेलेबल अँड गिवन अ फ्री बाय द गव्हर्नमेंट. सगळ्यात तुझं काय, फुकट देते गव्हर्नमेंट, सरकारी दवाखान्यात फुकट मिळतात. ठीक आहे, खरं मागायला लाज वाटते म्हणून लोक जात नाहीत. पुढचं, इट शुड बी प्रॉपरली डिस्कार्डेड अपर एव्हरी यूज. सगळ्यात तुझं काय, ह्याचं काय, हे एका वेळी म्हणजे एकदा सिंगल यूज असते, एकदा वापरलं की परत टाकून द्यायला लागते. कंडोम इज ऑल्सो सेफगार्ड अगेन्स्ट STD अँड एड्स, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. त्यानुसार एड्स पसरू नये ह्यासाठी गव्हर्नमेंटनं पाऊल उचललं होतं. कळलं, आणि लोकसंख्या वाढू नये बोंबलत. कळलं. सेकंड आहे डायफ्रॅम, सर्वायकल कॅप किंवा वॉल्ट म्हणतात. दिस डिव्हाइस इज युज्ड बाय द फिमेल. कंडोम जे होतं काय होतं, मेलनं वापरायचं होतं, हे काय आहे, फिमेलनं वापरायचं आहे. मला वाटतंय डायफ्रॅमला फिमेल कंडोम असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. इट प्रिव्हेंट कन्सेप्शन बाय द ब्लॉकिंग द एंट्री ऑफ स्पर्म थ्रू द सर्विक्स. सर्विक्समध्ये वापरायचं असतं, जसं मग ते पेनिसवर वापरतो तसं हे सर्विक्समध्ये ठेवायचं असतं. द डिव्हाइस इज इन्सर्टेड इन टू द फिमेल. काय गरज नाही सांगितलं. कळलं. त्यामुळे सिमेन जे आलेलं आहे ते आत जातच नाही, सर्विक्समधनं युट्रसमधनं फॅलोपियन ट्यूबमध्ये पोचणार आहे काय, जाणारच नाही. त्यामुळे काय होईल, प्रेग्नन्सी राहील. मग हे सर्विक्सवर ठरवलं असते म्हणून सर्वायकल कॅप असं सुद्धा म्हणतात, किंवा वॉल्ट असं सुद्धा म्हणतात, किंवा डायफ्रॅम असं सुद्धा म्हणतात. हां, त्याच्या पुढचं इंट्रा युटेराईन डिव्हाइस. इंट्रा म्हणजे आत, युट्राईन म्हणजे युट्रसच्या, डिव्हाइस म्हणजे काहीतरी यंत्र किंवा मशीन किंवा काहीतरी पार्ट. IUD. दीज क्लिनिकली डिव्हाइस आर प्लास्टिक ऑर मेटल ऑब्जेक्ट. हे कसे आहेत, प्लास्टिकचे आहेत किंवा मेटलचे आहेत. डॉक्टर ऑर ट्रेन्ड नर्स प्लेसेस द IUD इन टू द युट्रस. These devices included lipase loop, copper releasing IUDs, त्यातले ते कॉपर T, कॉपर 7, मल्टीलोड हे नाव आहेत ते सगळे, किंवा हार्मोन रिलीजिंग IUDs आहेत. हे काय करते दाखवतो तुम्हाला. हां, आता हे आहे की नाही युट्रस, ह्याच्या आतमध्ये तिने सांगितले बघा इंट्रा युटेरिन डिव्हाइस. इंट्रा म्हणजे आत, युटरन म्हणजे युट्रसच्या, डिव्हाइस म्हणजे काहीतरी हे. त्यात तिने काय सांगितले, कॉपर T सांगितले, बरोबर आहे. कॉपर म्हणजे काय, कॉपर कुठला होतो, पितळ, तांब. हो होय होय व्हायला. कॉपर म्हणजे काय, तांब, तांब. तर तांब्यापासून तयार केलेलं की नाही हे असते, आणि हे T आकाराचं असते म्हणून म्हणायचं कॉपर T. आता कळलं. किंवा हार्मोन STD असतात, म्हणजे हार्मोन. आता हे काय करते मग नेमकं, मग ह्याला डॉक्टर लागतोय किंवा नर्स लागते, जे काय करते ऑपरेशन असते लहान, हे इथनं ह्या सर्व्हिसमधनं हे काय केलं जातं, कॉपर T आत बसवलं जातं. कळलं, विशिष्ट प्रकारे. मग हे काय करतंय, कॉपरचं काम काय माहिती आहे काय, हे बघा इथनं स्पर्म चालला की नाही, हे कॉपर काय करते, ह्या स्पर्मची एनर्जी सगळी कमी करून टाकते, पुढं जाऊ शकत, प्रेग्नन्सी राहील का मग,
समजलं मी काय म्हणायला लागलो ते. मग आता आपल्याला वर्षभर प्रेग्नन्सी ठेवायची नाही, कंडोम यूज वर्षभर वापरायची गरज नाही, एकदाच हे बसवलं की विषय संपतोय. पण हे सर्जिकल प्रोसेस आहे, हे ऑपरेशन आहे, कळलं. बरं दुसरी गोष्ट, 100% होतच नाही असं नसते. एखादा आगाव असतो स्पर्म, बोंबलत जा म्हणते आणि तोपर्यंत पोचते, कळलं. मग ह्याला म्हणायचं साईड इफेक्ट. एखाद्याला प्रेग्नन्सी पण राहू, मग नंतर बोंबलायचं नाही, कॉपर्टी बसवला आणि असं काय झालं. समजलं मी काय म्हणालोय. मग याचे प्रकार सांगितले तिने. मग आता काय झालं, जर आणि ॲडव्हान्स झालो आपण, आता हार्मोन रिलीजिंग कॉपर्टी आल्या. म्हणजे काय करतात त्या, इथनं हे हार्मोनच तयार करतात वेगळे वेगळे. म्हणजे काय, हार्मोन असं तयार करते ते की तिथनं हेच होणे, हो काय होणे, इस्ट्रोजन लेवल वाढायचंच नाही. मग काय होणार, इथे बेडच तयार होणार नाही. बेड तयार झालं नाही, बाळ होईल काय तिथं, होणारच नाही. म्हणजे पाहिजे तसे हार्मोन आपल्याला जे, मला एक्झॅक्ट लक्षात नाही कुठले हार्मोन तयार करते ते, पण ते हार्मोन तयार करणारे तिथे डिव्हाइस बसून टाकायचं. मग त्याची एक्सपायरी डेट असते, एवढ्या दिवसानं हे बदलायला पाहिजे, तेव्हा बदलायला पाहिजे. पण सगळे कॉपर्टी हे आयडियल नाही आहेत. आयडियल म्हणजे 100% सेफ, कंडोम एवढं सेफ कुठलंच नाही आहे. किंवा हे ट्युबेक्टॉमी व्हॅसेक्टॉमी सेफ आहेत. खरं ह्याचा प्रॉब्लेम काय, हे परमनंट मेथड आहेत. कळालं मी काय सांगालो, जरा जरा तर कळालं काय. मग त्यांनी ते सांगितलं बघा, ती नावं आपल्याला पेपरवर विचारतात, कुठले कुठले डिव्हाइस आहेत बघा, ते सांगितले बघा. लिपेज लूप नावाचं आहे. लिपेज लूप नंतर ॲडव्हान्समेंट आलं, कॉपर रिलीजिंग आयोड आल्या, कॉपर्टी CUT CU7 मल्टीलोड हे आल्या. आणि नंतर लेटेस्ट कुठले आहेत, हार्मोनच्या आल्या आता, हे LNG20 प्रोजेस्टरार्ट नावाचे हे सगळे आता हे आलेत, इंट्रायुटराईन डिव्हाइस आलेले आहेत. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, फिजिओलॉजिकल ओरल. काय करायचं, संबंध झाल्यानंतर गोळ्या खायच्या या प्रेग्नन्सी राहू नये म्हणून, किंवा झाल्यावर म्हणजे आधीच गोळ्या खायच्या, हार्मोन कमी जास्त करायचे त्या असतात त्या सगळ्यात, प्रोजेस्टेरॉन लेवल कमी जास्त करायच्या, त्या खाल्ल्या की प्रेग्नन्सी राहणार नाही. त्याला म्हणायचं ओरल पिल्स. ओरल म्हणजे तोंडानं खाणाऱ्या, पिल्स म्हणजे गोळ्या. समजलं, बऱ्यापैकी समजलंय. ह्याच्यापेक्षा कुठं काय एक्स्ट्रा नाही, कुठंच नाही. समजलं, आदित्यमध्ये पण नाही. ठीक आहे, ते आदित्यला आहे हो, कुठेही जावा, आदित्यला जावा आणि KCBला जावा, ह्याच्यापेक्षा बायो कुठं नाही म्हणजे नाही, कळलं. ह्याच्यापेक्षा बायो कुठंच सोपं शिकवलं जात नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. हां, प्रॉब्लेम कसा आहे, तिथली पण अभ्यासात तुम्ही करत नाही, तुम्हाला किंमत नाही ना. सहेली नावाची गोळी आहे. सहेली म्हणजे काय, तुमची मैत्रीण. मैत्रीण काय प्रेग्नन्सी राहू देत नाही असं म्हणायचं ते. सहेली नावाची ओरल पिल आहे, जी जसं तुम्हाला मी सांगितलं निरोध नावाचं कंडोम म्हणजे वाईडली यूज केलं जाते, तसं सहेली नावाची गोळी हे व्हायची. आता कुठले मला माहिती नाही, पण सहेली आठवड्यात एकदा खायची गोळी आहे. ही एकदा गोळी खाल्ली की आठवडाभर म्हणजे जर आपले संबंध झाले असतील तर प्रेग्नन्सी राहत नाही. त्यामुळे ही फार हे केलं जाते. आणि गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेलं आहे, गव्हर्नमेंटने फंडिंग वगैरे केल्यामुळे गोळीची प्राईस पण फार कमी असायची. चॉईस नावाची गोळी खाल्ला, बघितलं असेल तुम्ही बऱ्याच वेळी, पिरियड्स पुढे टाकल्याची गोळी चॉईस, लाल पाकिटची हे असते, बघितलं असाल तुम्ही घरात तुमच्या बऱ्याच वेळी, कळलं. आता काय झालं आहे, हळूहळू ब्रँड चेंज, गोळ्यांचं हे वाढत चाललं आहे, ॲडव्हान्समेंट येत चाललेलं आहे. आणि मला काय गोळ्यालाही कळत नाही, कारण मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह. मग आता काय झालं आहे, वेगळ्या वेगळ्या बाहेरच्या देशामध्ये इम्प्लांट आल्यात. तसं हे इंट्रायुट्राईन डिव्हाइस होतं की नाही, तसे वेगळे वेगळे अशी यंत्र आले, जिथं बसवायचं, बसवलं इथं त्याच्यात ते हार्मोन टाकत जाते आणि प्रेग्नन्सी राहत नाही, कळलं. व्हॅसेक्टॉमी ट्युबेक्टॉमी तुम्हाला सांगितलं. राहिलं आणि आहे ना MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. तुमची टर्मिनल एक्झाम आहे, म्हणजे कुठल्या असत्या, नावातच आहे टर्म म्हणजे आपलं 6 महिने, कळलं. टर्म एंड होणं म्हणजे टर्मिनल एक्झाम, म्हणजे सिलेबस झाला आहे आता एंड करायचं. तसं टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे काय करायचं आहे, प्रेग्नन्सी थांबवायची आहे, कळलं. म्हणजे काय करायचं आहे, ॲबॉर्शन करायचं आहे, कळलं. MTP ह्याचा अर्थ ॲबॉर्शन. अँड इंटरनॅशनल व्हॉलेंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म इज कॉल्ड ॲज, म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या आधी खाली करणं याला MTP असं म्हणलं जाते. MTP इज इसेन्शियल इन केस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. म्हणजे हे कधी गरजेचं आहे, जेव्हा प्रेग्नन्सी नको होते आणि राहिल्या तर ती करायला पाहिजेत. किंवा डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट, बाळाच्या हृदयाची वाढच झाली नाही, अवघड होऊ शकते, पुढं ॲबॉर्ट करून टाकायचं. अमिनो सेंटेसिस काय नाही, हे सेफ ड्युरिंग द फर्स्ट टर्म पहिल्या. आणि हे
6 महिन्याची प्रेग्नन्सी वगैरे पुढे गेलेल्या प्रेग्नन्सी ज्या असतात त्या अबॉर्ट करायचं म्हटल्यानंतर फार त्रास होऊ शकतो. काय प्लासेंटा तयार झाल्यानंतर, नाळ तयार झाल्यानंतर ॲबॉर्शन करायचं म्हटलं आईला फार त्रास होऊ शकतो. त्याला वेगळ्या प्रोसेस असतात, म्हणजे डायलिटेशन आणि क्युरेशन नावाचे प्रोसेस वगैरे असतात, त्या कराव्या लागतात. त्यामुळं 2 महिन्याच्या आत ॲबॉर्शन किंवा लईतले 3 महिन्याच्या आत ॲबॉर्शन केलं जातं आहे. त्याच्यापुढं रिस्की होत जाते हळूहळू. कळलं? त्यामुळे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्येच MTP केलं जाते. मग अमिनोसेंटेसिस इज अ प्रोसेस इन विच ॲम्नियोटिक फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल इज कलेक्टेड युजिंग अ हॉलो निडल. मग बाळाच्या भोवती ॲम्नियोटिक फ्लुइड असते, त्या ॲम्नियोटिक फ्लुइड निडलनं काढून घ्यायचं आणि त्याच्यावरनं बाळ कसा असेल याचा अंदाज घ्यायचा. ह्याला अमिनोसेंटेसिस असं म्हणलं जातं. मग ही MTP कोण पण करू शकत नाही, डॉक्टरकडनं गोळ्या घेऊ शकत नाही. ते ज्यांचं शिक्षण ज्याच्यामध्ये झालेलं आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, तेच डॉक्टर तुमचं ॲबॉर्शन करू शकतात. जे आपण मेडिकलमधून गोळ्या घेऊन घेणं हे फार चुकीचं आहे, धोक्याचं आहे. तुमच्यावर केस होऊ शकते, मेडिकलवाल्यावर केस होऊ शकते, डॉक्टरनं कोण गोळ्या देतात त्याच्यावर केस होऊ शकते. पण ॲबॉर्शन बिनकामाचं करता येत नाही. कळलं? त्याला भरपूर काय काय प्रोसेस असतात. कळलं? लग्न झालं नाही आहे तरी पण प्रेग्नन्सी राहिली, मग ॲबॉर्शन करावं लागणारच. खरं त्याला कोण पण करू शकत, त्याला कोण करू शकते? आपल्या शिरोमध्ये कोण करू शकते? काय कोण करू शकते? आपल्याकडे MTP शिरोमध्ये अखंड आहे का कोण डॉक्टर असा ज्याला परमिशन आहे ॲबॉर्शन करायची? कोरे मॅडम. कळलं? दुसरं कोणच करू शकत नाही. त्यामुळं मग याला पण शिक्षण घ्यायला लागते, MBBS करावं लागते. MBBS करून MD तुम्हाला ऑब्स अँड गायनॉक म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञाचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर सगळ्या डिग्र्या प्राप्त होतात. कळलं? पुढच्या तुम्हाला पॅरामध्ये तुम्हाला हे सगळं सांगितले, त्याचे ॲक्ट काय काय ते, कोण पण ॲबॉर्शन केला तर केस होऊ शकते वगैरे सगळं सांगितले त्यांनी. ठीक आहे, व्हिडिओ थांबवा बाळा.